आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा येथील माळीवाडा दरवाजा मारुती मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाची सांगता झाल्यावर ज्येष्ठ संत सावतामाळी आणि श्रीराम मारुती मंदिर यांचे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह परंपरा गेल्या अनेक शतकांपासून शहरात सुरू आहे। संत परंपरेने पावन झालेल्या शिंदखेडा शहरात श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह ही परंपरा सलग 150 वर्षांपासून जपली गेली आहे। त्यानंतर श्रीराम मारुती मंदिर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राहुल जोशी महाराज यांनी विधिवत पूजा करून सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्व भक्तगण मंडळ पदाधिकारी उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे यावर्षीही भाविक भक्त आणि ग्रामस्थ मिळून हा अखंड कीर्तन सोहळा साजरा केला जातोय। अखंड हरिनाम सप्ताहात तर शहर नुसतं रामकृष्ण हरीच्या जयघोषात न्हाऊन जाते। शहरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण सेवेत, कीर्तनात, भजनात आणि नामस्मरणात सहभागी झाला होता। हीच खरी ग्रामसंस्कृती आणि खरी आध्यात्मिक प्रगती आहे। या निमित्ताने संयोजक मंडळी, वारकरी, वडीलधारी, तरुण मित्रमंडळ यांच्या भक्तिभावामुळेच ही पवित्र परंपरा पार करून आजही तेजस्वीपणे सुरू आहे। सप्ताहात अनेक नामवंत महाराजांचे रात्री 8:30 ते 10 वाजेपर्यंत कीर्तन होणार असून त्यात दिनांक 30 जुलै रोजी बुधवार हरिभक्त पारायण श्री युवा कीर्तनकार शुभम महाराज मंदाणेकर, दिनांक 31 जुलै गुरुवार रोजी हरिभक्त पारायण श्री युवा कीर्तनकार सचिन महाराज बोरकुंडकर, दिनांक 1 ऑगस्ट शुक्रवार रोजी हरिभक्त पारायण श्री गायन गंधर्व योगेश महाराज वरजडीकर, दिनांक 2 ऑगस्ट शनिवार रोजी हरिभक्त पारायण विनोदाचार्य रवींद्र महाराज तारखेडकर, दिनांक 3 ऑगस्ट रविवारी रोजी हरिभक्त पारायण श्री भागवताचार्य योगेश महाराज धामणगावकर, दिनांक 4 ऑगस्ट सोमवार रोजी हरिभक्त पारायण विनोदाचार्य किशोर महाराज मोरदडकर, दिनांक 5 ऑगस्ट मंगळवार रोजी हरिभक्त पारायण गीतामूर्ती परमेश्वर महाराज सुरायकर, तर दिनांक 6 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी 9 ते 11 हरिभक्त पारायण गुरुवर्य अशोक महाराज विखरणकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे। तर संध्याकाळी 6 वाजता श्रीराम मारुती पालखी मिरवणूक शिंदखेडा शहरातून निघणार आहे। विविध यजमान यांनी भक्तिभावे सेवा देऊन ह्या कार्यात झोकून दिलाय। याकरिता श्रीराम मारुती मंदिर, संत सावता बालगोपाल हरिपाठ मंडळ, महिला भजनी मंडळ यांचं सहकार्य लाभत आहे। सदर कीर्तनी सोहळा श्रीराम मारुती मंदिर माळी दरवाजा शिंदखेडा येथे होत असून मोठ्या संख्येने भक्त भाविकांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळ पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केलंय। गावाचं ग्रामदैवत आणि सर्व गावकऱ्यांचं श्रद्धास्थान श्री हनुमंतरायाचा सालाबादाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्रावण शुद्ध षष्टीपासून तर श्रावण शुद्ध द्वादशीपर्यंत अतिशय सुंदर वातावरणामध्ये, उत्साहामध्ये हा सुरू झालेला आहे। आणि त्या सप्त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, विविध भागवताचार्य, रामायणाचार्य, समाज प्रबोधनकार अशा मोठमोठ्या कीर्तनकारांची आणि आळंदी शिक्षण संस्था, वारकरी शिक्षण संस्थेतील गायक वादक मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती, आमच्या मंडळाकडून विनंती आहे की या कीर्तन श्रवणासाठी जास्तीत जास्त संख्येने सर्व ग्रामस्थांनी, बंधू भगिनींनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती। श्रीराम मारुती मंदिर माळीवाडा या ठिकाणी सालाबादाप्रमाणे आणि प्रतिवर्षी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आजपासून खऱ्या अर्थाने या ठिकाणी मारुती रायांची सेवा करण्याची एक 7 दिवसाची संकीर्तनाच्या मार्फत एक उत्तम संधी या परिसरातील आणि गावातील नागरिकांना प्राप्त झालेली आहे। मी या निमित्ताने सगळ्यांना, सगळ्या गावकरी मंडळींना, सगळ्या वारकरी संप्रदाय क्षेत्रातील ज्यांच्या खऱ्या अर्थाने मारुती राय म्हटलं की गावाचं ग्रामदैवत आणि शिंदखेडा शहरातील माळीवाडा परिसरातील आमच्या मारुती राया म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी साक्षात त्यांचं रूप या ठिकाणी अनुभवाला येतं असे सिद्ध असलेले मारुती रायांच्या चरणी या 7 दिवसाची सेवा अखंड हरिनाम कीर्तनाच्या रूपाने ज्या ज्या साधू संतांच्या मुखातनं या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून घ्यायचे आहे, असे साधू संत जे महाराष्ट्रात प्रख्यात आहेत अशा साधू संतांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला एक गोड कीर्तन स्वरूपी सेवा आपल्याला प्राप्त करण्यास मिळणार आहे। या ठिकाणी प्रतिवार्षिक कीर्तनाचे
जे यजमान आहेत ते यजमान देखील प्रतिवार्षिक जे यजमान असतात ते यजमान प्रतिवार्षिक कीर्तनाची सेवा ही घेत असतात आणि मारुती रायाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 6 तारखेला या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम अर्थात प्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला असतो आणि त्याच दिवशी प्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर मारुती रायांची पूर्ण गावामध्ये एक पालखीच्या स्वरूपात मिरवणूक, एक उत्कृष्ट अशी मिरवणूक आणि सालाबादाप्रमाणे शिंदखेडा शहरात जास्तीत जास्त संख्येने मिरवणूक येणारा हा उत्सव या ठिकाणी खऱ्या अर्थाने श्रीराम मारुती मंदिर भजनी मंडळाच्या रूपाने आणि या ठिकाणी बालगोपाल भजनी मंडळ मारुती मंदिराच्या रूपाने आणि श्री संत सावता महाराज मंदिराच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो। मी या निमित्त ग्रामस्थांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण 7 दिवसाचा अतिशय गोड प्रसाद आपण सगळ्यांनी श्रवण करावा। रामकृष्ण। सालाबादाप्रमाणे सुमारे 150 वर्षाची परंपरा असलेले आमचे श्रीराम मळीवाड्यातील परिसरातील श्रीराम मारुती मंदिर हा नवसाला पावणारा एक मारुती म्हणूनही याची ओळख आहे। बऱ्याच लोकांना या ठिकाणी त्याची अनुभूतीसुद्धा दिलेली आहे आणि सालाबादाप्रमाणे आमचे जे कीर्तन सेवेचे यजमान जे असतात ते सुद्धा निश्चित असतात आणि तसा हा जो सोहळा आहे हा कमीत कमी 8 दिवसाचा असतो, 16 दिवसाचा असतो, कारण की अगोदर संत सेना आपलं सावता महाराजांचा या ठिकाणी उत्सव असतो आणि त्याच्यानंतर मग मारुती रायाची या ठिकाणी सप्ताह असतो। अशा प्रकारे या ठिकाणी एक मोठं आनंदाचं एक भक्तिमय वातावरण हे आमच्या शिंदखेडा गावामध्ये या ठिकाणी असते आणि अशाच प्रकारे सगळ्यांनी या ठिकाणी या नामवंत कीर्तनकारांचा कीर्तन श्रवणाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी मंदिराच्या वतीने सगळ्यांना प्रार्थना करतो। संपादक यादवराव सामंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।